जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे ना आपण इकडे नाचणीची भाकरी तर कशा पद्धतीने केली आहे आणि 2 दिवस पण मऊसूत राहते, पौष्टिक, खायला चवदार आणि आरोग्यासाठी तर खूपच उत्तम आहे. बघा कशी टम्म फुगलेली आहे. तुम्हाला पापोडा पण काढून दाखवलाय. खूप मऊसूत आणि छान भाकरी होते. तर याच्यामध्ये एक सिक्रेट आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपण कशा पद्धतीने करणार ते पाहूया. तर इथे 2 वाट्या मी पाणी घेतलेलं आहे. तर हे पाणी छान उकळी येऊ द्यायचं. त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं. मी इथे 1 चमचा तूप टाकलेलं आहे. तर आता या पाण्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकून घेऊया आणि छान उकळी येऊ द्यायची. तर आपण इथे 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. तर त्याच पद्धतीत पीठ पण घ्यायचं आहे आपल्याला. तर आता उकळी आलेली आहे. 1 वाटी पीठ टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आणखीन 1 वाटी टाकून घेऊया. एकदम गच्च असं भरलेलं नाही. आणि ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे, सिक्रेट आहे. अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकायचं. त्यामुळे काय होतं, आपली भाकरी आहे ना एकदम मऊसूत होण्यास मदत होते आणि 2 दिवस अशाच पद्धतीत मऊसूत भाकरी राहते. अगदी ताजी केल्याप्रमाणे, गरमागरम भाकरी केल्याप्रमाणे मऊ भाकरी राहते. तर ही महत्त्वाची टीप आहे. त्याच्यामध्ये एकदम थोडंसं म्हणजे छोटी अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तर आता गॅस बंद करून झाकण ठेवलेलं आहे. तर 10 ते 15 मिनटं अशाच पद्धतीत झाकून ठेवायचं, म्हणजे त्याला छान वाफ आली जाते आणि आपलं जे पीठ आहे ते एक प्रकारे उकडलं जातं आणि त्यामुळे भाकरी पण आपली मऊ लुसलुसीत अशी होते. तर आता हे थोडंसं थंड झालं की मग आपण हाताने मळून घ्यायचं. हाताला चटका बसणार नाही अशा पद्धतीत थंड झालं की मग मळून घ्यायचं. तर आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. तर थोडा थोडा पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं. तुम्ही जेवढं पीठ मळून घ्याल ना तेवढी भाकरी आपली मऊ लुसलुशीत अशी होते. तर बघा पीठ किती छान झालेलं आहे. आता थोडंसं हाताला चिटकत आहे, तर आपण इथे तेलाचा हात घेतला तरी चालतंय. थोडंसं एक धार तेलाची घ्यायची, हाताला लावायचं आणि मग परत पीठ मळून घ्यायचं. पीठ असं बरोबर झालं ना की भाकरी करायला काहीही त्रास होत नाही. पटापट आपल्या भाकरी होतात आणि मऊ लुसलुशीत पापुड्याची भाकरी तयार होते. तर आता थोडंसं हातावरती तेल घेऊन आपण त्याला परत मळून घेऊया. बघा असा हा पिठाचा गोळा मस्त तयार झालेला आहे. आणि ही जी भाकरी आहे ती पचायला हलकी, पौष्टिक अशी भाकरी आहे. परत थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि तुम्हाला जेवढी जाड, पातळ किंवा छोटी मोठी भाकरी करायची त्याप्रमाणे तो उंडा घ्यायचा. तर मी इथे मध्यम आकाराचाच उंडा घेतलेला आहे. थोडंसं सुक्कं पीठ खाली आणि वरती टाकून छान चपातीसारखं लाटून घ्यायचं. अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, एकसारखी भाकरी होते आपली आणि चिरा पण जात नाहीत. बघा पीठ एकदम छान झालेलं आहे आणि चिटकतही नाही. अगदी थोडासा मी सुक्या पिठाचा वापर केलेला आहे. तर आता सगळ्या बाजूनी व्यवस्थित एकसारखी लाटून घेतलेली आहे. वाह, सुंदर. तर अशाच पद्धतीने लाटून घ्यायची भाकरी आणि जो खालचा भाग आहे तो वरती करून तव्यावरती टाकून ठेवायची. तवा मी ठेवलेला आहे.
तव्यावरती टाकून घेतलेली आहे भाकरी. तर अशा पद्धतीने पलटी पण करून घेतली आहे. तो कॅमेऱ्यामध्ये आलेला नाही आहे, शूट झालेलं नाही आहे तव्यावरती भाकरी टाकलेलं. तर अशा पद्धतीने छान पातळ अशी भाकरी करायची. तर आता एका बाजूने छान भाजली की आपण पलटी करून घेऊया. बघा पलटी पण केलेली आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्या राहिलेल्या पिठाच्या पण भाकरी करून घ्यायच्या. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर आपली ही नाचणीची पौष्टिक अशी गरमागरम भाकरी तयार आहे. वा, सुंदर. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद. तर तुम्ही हे भाजीबरोबर भाकरी खाऊ शकता, तिचा आस्वाद घेऊ शकता. वा, सुंदर.